या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. घरात शिरतो का तुला काय माझंच घर घावलं काय? आता तुला दार लावूनच मारायला ठरवलं मी. या कपालगाड्यातून पाणी ना सांगे. मागाच्या सारखी लात घाल. काही तुमच्या लगा काय रे करत होता तिथं तुम्ही? आमचं तर काय 5वीलाच पुजलाय किंवा आज, पण तू कशाला तिथं आलता? अरे माझ्या घरातलं लगा पीठ संपलं होतं, म्हणलं वाईट संगीता वहिनीकडून पीठ न्यावं भाकरीला एका. लगा 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 त्याच्यामुळे चांगलं पीठ मिळालं लगा तुला, नशिबातच होतं तुझ्या पीठ. पण तुम्ही काय काय करत काय होता आतमध्ये? अरे तुला ऐकायचंय का? हा सकाळपासून काय उद्योग केलेत आम्ही ती? काय? अरे लय उद्योग केलेत तू क्या? अरे पण सांग तरी. ऐक आता. पावसाचं तर वातावरण एवढं झालंय, माझ्या गौऱ्या सगळ्या भिजून जात्याला. संध्याकाळचं वांद होईल नाही तर माझ्या स्वयंपाकाचं. हे गॅस एक तर काय पैसे नाहीत गॅस भरायला. कवा कवा त्या ह्याच्याकडे जावं अध्यक्षाकडं पैसे आणायला. तो एक माझा पैसे देईना झालाय, किती दिवस झालं पैसे द्याय नाही मला. काम नुसतं माणसं करून घेतात ती. संगे तुझं लय अवघड झालंय, नुसतं माणसं तुला कामापुरतं नुसतं विचार करतात तुझा, काय तुझा उपयोग नाही. बघ बाया ही तर ओलीची कच आहे गौरी, काय करावं. दळण करायचंय, दळण एकदा केलं म्हणजे टेन्शन नाही. 4-8 दिवस. चला चला गाड्या, उशीर झालाय लवकर. तो क्या वाट बघत बसला असन. ए म्हातारे येतो का मी? उशीर होईन संध्याकाळी याला. झालं बाया एकदाच दळण. हे दळण एकदाच ठेवून आलं का नाही म्हणजे काही टेन्शन नाही. हे पाऊस तर कवा बी पडतोय. 4-8 दिवस जर लाईट जर गेली तर अवघड होईल सांगा बाया तुझा. शिळ तुकडच नाही तर मोडावं लागते तुला. ए हऱ्या थांब की मी बी येते. काय येते ठेवचे माझा टायर फोडून आणि थांबे मी बी येते. जाऊ दे की मला निघालोय कामा मी. अरे थांब की, एवढं काय तुझं काय होतंय का? सांग काय काम आहे? काय ती? अरे ती ज्वारी आहे. मग नेकी मग मला कशाला सांगते? अरे ऊन कसलं आलंय डोक्या बाबा. कुठपर्यंत जाऊ आता चालत? चालवली कुठं ती? अरे दळण ठेवाय जायचंय. हॅलो सांगे बटरन पाव खाते घरात आणि तुला दळण कशाला लागतंय ग? अरे काय तुझं काय गॅन बिन गेलंय काय? तुला तेवढंच कळतं, दुसरं काय कळतं सांग. नीट कधी खाताना दिसली का चपाती छान तू तसलं? छान चपाती वय खाते ती. हा भाकरीचं पीठ आहे ही, कळा नाही तुला? ते ठेवायचंय वर्ष झालं बघतोय ना रे तिकडे गेल्यापासून. तू कधी गिरणीव दळाय नाही काय नाही लागले वय सांगाय मला. अरे तू असतो का जाग्यावर? तू मला पडलेला असतो. मी असतो पिऊन पडलेलं, पण तुझ्या पैशाचे तर नाही ना पेत. माझा मी पितोय हकदाराम बांधलंय. अरे तेवढंच बंद आहे तुला बाबा. माझा राडवं गेल्या गेत गेली झाकी पाटकीने तुला दळण दळायचंय. एवढं तेवढं ठेवून शिळ तुकडं फोड की लांब तर कशाला जाते घेऊन मग ती? तुला वाचा वाचा बोल नको. चाललाय कशाला माझा राडवं गेल्या गत आली ग? अरे त्याच रस्त्याने चाललाय म्हणून म्हणलं, मग ठेवलं तर काय तुला जोडे दोडा पडल वय. तसं परत मग कमी आले 10 किलो होते नाट्य झालं परत ऐकून घ्यायला मोकळं होत. दोनच पहिले आहे बाबा. ठेव 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 नीट ठेव एवढं. अरे धर की बाबा. अगं ठेव की. जमत नाही तर 2च किलो न्यायचं नव्हतं वय. आणि आता परत तिकडे तोंड करून कशाला थांबलं इथं? कशाला थांबले? कर परदेशी काम. माझं माझ्या डोक्याला काम नाही म्हणून काम नाही म्हणून धंदा नाही. अवघडच आहे बाबा ह्याचं. गायच्या घेतो नानाकडून आता एक. काय चाललंय नाना? काय नाही काय नाही. द्या एक गायच्या. अरे आला का मागची उधारी राहिली वय भरली पाक तरी बी अजून मागतोय. अहो नाना गावातलाच माणूस आहे मी. का बुडवून बिडवून जातोय वय? भरली वय तर करायची दुसरी एखादी वय.
अरे हऱ्या वही करायला होती माझं दुकान बसेल की का सगळ्या वह्यात करतो. कशाचं नाना ये गायच्यातनी काय होणार आहे पहिलं मला वाटतं काय 200-250 असत्यान त्यात अजून 10 वाटत्यान द्या राव तुम्ही लय ती करता दरवारीन राव देता बी तुम्ही पण मोकळ्यात ते करता का गेली टोपी बी किती वार बी असलं सुटतंय की बोलायचं कामच नाही. का ग काय झालं सांगे तुला काय सांगितलं होतं मी हा काय सांगितलेलं दळण ठेवायला सांगितलं होतं ना. अगं मग ठेवून आलो की अरे किती किलो आहे दळण किती? 2 किलो तरी आहे का बाबा बघा. पहिले दळण होतं माझं. अगं एवढं दिल तर सांगे तू अरे तुला लाज वाटते का उचलाय सुद्धा येत नव्हतं मला हो, दळण. तू प्रत्येक वेळेस अशी वाद घालती देताना तुला काय म्हणत होतो मागाशी देऊ नको तू तुझं तू जा तर तोच बळच माझ्या सायकलीवर ठेवलं ना आता आली वय वाद घालत. अरे पण त्याच रस्त्याने चालला होता तर म्हणलं बाबा ठेवून येशील अगं दळण. रस्त्याने काय तुला रस्ते माहित नाहीत का मग अरे ऊन किती आलं होतं ऊन किती डोक्यात. आलं होतं हा? 500 वेळा वाद घालते का नाना हे असलं नासक या गावात सगळे हिला येडायचे म्हणतात का नाही ही कुटाण्यामुळं हा एक तर बळद द्यायचं माणसं एक तर काम करते ती ह्याच्यामुळे तुला नदीत फेकलेली दुसरं काहीच कारण नव्हतं. अरे लय वाचा वाचा, वाचा, वाचा. नाना माझं काय चुकलं माझ्या एकतर घरात गडी माणूस कोण आहे का ह्याला जर सांगितलं तर काय झोडी नाही नाही तुझ्या घरात गडी माणसं नाहीत मग काय आम्ही आणून नांदवू का हा तुला आम्ही कळत आणून नाही वय नांदवू का म्हणजे? हा हा? 4 माणसात लग्न लावून दिलंय म्हणून तर बरं आहे की हा तू लय बोलू नको बरं का लय बोलू नको लय वेळ कळलं तुला सांगे परत बघतो ग अरे थांब की बाबा गावला का नाही. अगं सगळे कशाला माझ्या माग लागली मोकळ्यात अरे माग नाही लागली दळण दे माझं पहिलं. हा बघ सांगे तू मागाच्या धरणं कारण नसताना माझ्या वाट जाती या एक तर तुझं हाय तसं म्या घरी तुझं दळण ठेवलंय आणि तू माझ्या लईन आधी लागू नको एक तर मी बाया माणसाच्या लईन आधी लागत नाही. होय हो. अरे मग काय माझ्या नादी लागतोय कोणाच्या नादी लागतोय होय ना तू सगळे तू मला हाण नको बरं का मी बाया माणसावर कधी हात उचलत नाही ध्यानात राहू दे. अरे पण मी तर उचलू शकते का नाही. अरे, कशाला हाणती तू कशाला लय वाट 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 करती अरे तुला तर आता ही ज्या सटावाल्या अरे माणूस तू बाया माणसावर हात उचलणार नव्हता ना. अगं म्हणून तर पाय उचलला अरे तुला तर आता ऐकलं का ह्या गुणाची संगी आय 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 मला वाटलं नव्हतं का असं असं. हा मग ही कुटाणा तिने केल्यामुळे का नाही म्हणून तिला चांगली पण केपाट तिचं काय तिला एक्सराच काढायला जावं लागेल तुला सांगतो. मोडलंच असेल ना. हा असली बिरकून टाकली लात काय बोल अरे कुशाला केसला का वडती माझी हा आपण तसं बाय माणसावर हात उचलाय नव्हता पाहिजे बरं का पण तू पाय उचललाय म्हणल्यावर माप आहे तुला. हा मी माझा शब्द काय होता की पाया माणसावर मी कधीच हात उचलणार नाही पण पाय उचलाय काय हरकत आहे, असा विषय झाला बरं तू क्या हा. आता हे कर आंघोळ बिंगुळ आणि बघू कामा धंद्याचं चल ही तोंडावलं पीठ काढून एखादी भाकरी होईल का. 100% होईन होईल? दामटी होईन दामटी अख्खी नाही भाकरी व्हायची. जाऊ दे मग हा. आता एवढं चल. पीठ घेऊन चल चल जपून ठेवतो. हो हो आला 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 पाटील आला पाटील आला लोका या अध्यक्षांनी लका बैल तर अशी सेम टू सेमच बनवली. हा काय लका डोळण काय मूर्त्या बनवल्यात खटचा लय ना अधिक माणूस लागा देव हायला भारी काम आहे बरं काही बकऱ्या बिकऱ्या. अय तू क्या इकडे ये. हा आलो की बोला की अध्यक्ष. अरे काय बोल तुला का अरे ते हऱ्या कुठे गेलंय. अहो त्यालाच बघायचं चाललोय अध्यक्ष मी. अरे किती नाश का माणूस आहे रे त्यो. का लगा मला म्हणला जुन्या पद्धतीने आपण पेरणी करू बैलगाडी घेऊन या बैल घेऊन या आणि का आलो तर 4 दिवस झालं तोंड दाखवा नाही. हे दिसतंय का किती आभाळ आलंय लगा. बाबा आले म्हणजे त्याच्या आधी पेरणी करायची असती. एक काम कर हा. ती कंदील ती ठेव तिथं आणि सोड बरं बैल चल. हे, सांगतो मी आपल्याला जमत नाही आपल्याला जमतच नाही. लका मग अहो तुम्हाला सांगतो त्या पाटलाचं काम घेतलंय मी ते वाड्याची डागडुगीच एक 10,000 रुपये 10,000 रुपयाला काम ठरवले 10,000 रुपयाला. हा. पाटलाचं? हा आयला म्हणजे ही आपली शेवटचीच भेट आहे म्हणावं लागेल. हा? जा लवकर जा आणि माझी बरं गाठ पडली ना अख्या गावात कोणाला सांगू नको पटकीनच आलेल्या रस्त्याने पळ. अहो, काय बोलताय जा जा अध्यक्ष जा राव? जा कळल तुला गेल्यावर. शेवटची भेट म्हणला शेवटची भेट. यार तुला गेल्यावर कळल. आम्ही 10,000 कमवायला लागलो म्हणून ही करताय वे. आईला ह्या संगीचं काय करावं बरं लय त्रास देत चालली गाड्या. आईला हे हर्या आईला उसली की बरं झालं गाड्या. आईला काहीतरी वाटणीला माणूस असला का नाही जोडीला हर्या मग काय अडचणच नाही. जावा तावा जावा एवढं का चितागच हर्या
अरे तुकाराम ये की असं का बसलाय ला? खायला ये बस. बराच वेळ झाला अरे गायच्याप बी नव्हती मला. पहिली गायच्याप घे गाड्या. गायचाप देतो की आणि तुला सगळं. हा. आधी तू गायचाप तर खा. गायच्याप खातो मी. आज तुला आहे का नाही हा. लय आनंद होणार आहे. का? आनंद म्हणजे लयच आनंद होणार आहे. बर सांग तरी कामच कशाला? तसलं आलंय तर. काम आलंय म्हणजे आपल्याला थोडं. हा. काय? पाटील नाही हा. का त्याचा जुना वाडा पाटला आहे ना लागा पलीकडं. हा नदीच्या पलीकडं. हा. हा बर तर त्या वाड्याची स्वच्छतेचं काम आपल्याला आलेलं आहे. घे. स्वच्छतेचं काम म्हणजे तुला सांगायचं काय माहितीये का हा. स्वच्छतेचं काम एवढं जे खतरनाक आहे हम्म. आणि एवढंच नाही हम्म. स्वच्छता करायला ते म्हणला 2-3 दिवसात माझं तेवढं क्लिअर करून द्या. बर उक्त काम घेतलंय मी. उक्तच घेतलंय का? उक्तच घेतलंय. कितीला घेतलंय? आकडा ऐकून आकडी येईन तुला. ला हा लय मोठा आकडा आहे. किती तरी? 10,000 रुपयात काम घेतलंय. 10,000 डागडुकीचं? हो मग नुसतं चकाचक करून द्यायचं. मी तर काहीच म्हणलं नाही त्याला बर की बाबा असं तसं पैसे एवढं लागतील काहीच नाही. तोंडानेच म्हणलं ती अरे तुला 10,000 देतो म्हणला. फक्त 3 दिवसात मला ती वाडा क्लिअर करून द्या. इकायचं आहे त्याला. त्यासाठी होय. हा तो केला का बघ नाही तर का 1,000 रुपयाचा कामाला गडी 10,000 द्यायला तयार झालाय म्हणजे काहीतरी खेळ नक्कीच असं असं मला वाटतंय. अरे काय खेळ आहे तवा आपल्याला काय घेणं ते नाही. माझं काय म्हणणं आहे जायचं. अरे एका दिवसाचं झटका ही काय हो हे आणलाय कोयता. अरे एका दिवसाला कशाला? हा. दिवस उगवाय आत्ताच जोडू. हा. दिवस उगवायचे कुठले तिकडे करून पैशाला जाऊ त्याच्या दारात. हा चल हे काय आणलाय ना म्हणतो कंदील बी. चल अडकव सायकलला. आईला मग मला माहितच होतं तू असला का नाही. हा. मला बियाच नाही रे. नाही त्याला काय रे त्याच्या आईला तो किया हा आईला असली काम मिळवत झाला का? हा, मग अरे 10,000 म्हणजे जोक आहे होय. थोडं झालं वय का तो कराम. हा. लका टायर वाईज खराब आहे र नाही तर बसूनच गेलो असतो. जाऊ दे यार चालत गेलेलं चांगलं असतंय. काय पण होय तो कराम. हा. असली जर काम आपल्याला मिळत गेली रोज असं लय नाही मी म्हणत. हा. रोज एकच काम भेटू दे. मग काय लागा अरे 2-4 हजार रुपये जरी भेटलं काय कुणाच्या बापाचं आहे. टेन्शनच नाही रे मला. अरे पाहिलं ती पत्र काढून बांगला बांधायचा आहे तुला सांगतो. तुझं संगीचं मिटलं का रे? कधी मिटत वय र तवा ते नाही? हा, कधीच मिटत नाही ती. तो करा. हा. अरे ह्यातनं जायचं होय. अरे ह्यातनं जायचं ते कोयता आणि इकडे कोयता काढ आणि दे इकडे चल. चांगला रोड नाही करा अजून तो. अरे जवळ न जावायचंय पटकीनं जायचंय म्हणल्यावर ह्याच रोडने जावं लागणार ना. सगळं काटत रे बाळा तो करा. अरे मी आहे की तू चल. जवळच रोड आहे. जवळच जवळ टायमिंग झालंय आता जावं लागेल. तो करा. हा. तुला का चांगलं म्हणलेलं चांगल्या रोडनी चल तर तुला नदीच्या कडेनीच बरं जमलं काही अरे काट. लवकर जायचंय आपल्याला. 5 वाजल्या कधी जायचो तिथं कधी काम व्हायची. अरे ती झालं सगळं लाका. मला तर आताच बी वाटायला लागलंय तो क्या. कशाच अरे कसलं घंटाट येईल काही जंगलापेक्षा बेकार आहे तो क्या. त्याला काय होतंय का तुला का भ्यायचं म्हणलं माझं काय व्हायचं. नाही वर बघ काटा बिटा लागेल. मी नाही लवकर भेट का माहितीये का जवळ डरा माझ्या बरं आहे ना. हा. तो पट्ट्या भेट नाही तो क्या. ती एवढ्या मोठ्या आईचा ना ती बाबा कस काय बसलोय. हा येड नाही ना रे. आईला बघू बरं काय म्हणतय. चल रे चल बर चल चल चल. दामाने चल रे तू क्या. थोडं शेणा नाही. का जेव जायचं काम आहे ही. मग काय करतो आता येळेला करावं लागतंय बाबा सगळं. तो क्या ये आईला? शिकून आहे अल्ला का ती सायकल तिकडे ठेव माग. काय त्याच्या आईला त्या सायकलीच कुठे निघाला. अव आम्ही आलतो ही नदी नाही का नदी क्रॉस करून आलोय. ती पाटलाचा वाडा आहे का नाही त्याच्या डागडुगीचं काम घेतलंय आम्ही दोघांनी. असं आहे होय. तिकडं निघालोय रातोरात आम्ही ते करणार आहे. ते वाघा लय खतरनाक आहे. आला हो तुम्ही जाया बियाच्या भानगडीत पडू नका. काय बे बाबा नका बॅग आलो आम्हाला उगाच. अहो खरं तीच सांगतोय गेलेला माणूस माघारी येत नाही. अयो हो अरे तो केला का तुला त्याच्यामुळेच म्हणलेलं मी ते बघा, 10,000 रुपये 1,000 रुपयाच्या कामाला 10,000 दिल्यात ना काहीतरी गोम असन म्हणून. जुनी माणसं खोटं बोलत नाही ती. जाऊ नका चेन असला तर गेलेला माणूस माघारी येत नाही. तुम्ही उगा बॅग घालू नका राव. आम्ही कसं तरी नाही, तुम्हाला जायचं असलं तुम्ही जाऊ शकता. बाबा तर जाऊ नका. येता का आमच्या बरं तुम्ही. नाही मला नाही येता यायचं. का हो? हा तुम्हाला जायचंय ना तर तुम्ही जाऊ शकताय. मी काय तुम्हाला बंधन नाही करत पण
तुम्हाला मी चांगलं सांगतोय गेलेला माणूस माघारी येत नाही. आता मोठा कुठानं झालाय. हा आयला हे बाबांची नसतो आलो बाबांकडे बरं झालं असतं. बाबा राव बिया घातलाय राव तुम्ही आम्हाला. बिया नाही तुम्ही माझा ऐका नाही तर नका ऐकू. आणि तुम्ही एवढ्या झाडवणात बसलाय नाही, जंगलात मी बसलाय. इथंच असतो. हा? येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला आपलं समजून सांगतो. ऐकलं ठीक नाही ऐकलं त्याचा परमेश्वर त्याच्या संग. व्हायला मोठंच. तुकाराम आता कसं रे? जाऊन बरं काय बाबा. सायकल घेऊन जाऊ मस्तपैकी का. हा सायकल असल्या सायकल ने होत नका. का हो? अहो सगळ्याचा भस्म होतोय. अयो हा अहो ती कंदिलन कोयता तरी. काही राहणार नाही तुमचं. सगळा भस्म होऊन जाईल. आय, आय, आय. आता रे उधार तुकाराम गेलं तर पाहिजेत लागा 10,000चा प्रश्न आहे. बाबा बघा काय तुम्ही. त्याचा उपाय बिपाय असला तर सांगा राव. त्याच्यावर काही उपाय नाही. हा. अय तू क्या हा. अरे आपल्या डरमात दारू आहे. हाणून एक क्वार्टर एकदा पेल्यावर काय करत. हा, बघा तुमची आणि तुम्ही काही करा. कसल्या बुद्धी उद्या आणि एका ठोक्यात पडले आणि त्याला काय वर, वर. हा, चला. अयो, अरे हा. मरणाचा कटाळा आलाय. अंधार बी पडायला लागलाय बाबा इथं. मला काय म्हणायचंय तू क्या ते बाबा काय म्हणत होतं सायकल काय नेऊ नका आपलं सायकल राहू दे इथंच इधर कंदील आणि पेटवावं लागेल आता. तू आता पुढे गेल्या हा. आणि आता आलाय वाडा जवळ. हा मला तर काय दिसना पुढचं. आणि ती कंदील पिटवून जाऊ सायकल राहू दे इथं कुठं कुठाना करत बसतो धातूची वस्तू आहे. होय कॅन्ड घ्यायचं करा. जाऊ दे येऊ माघारीच किती काही तासात काम झटका करू. बरं, चल. तू क्या तुला काय बेव बेव नाही ना वाटत का? ते नाही वाटत पण त्या म्हाताऱ्याने सांगितलेलं ते आठवतंय सारखं. अरे पण प्रश्न बी 10,000चा आहे र. तिला का साईडला धर कंदील जळण अरे पण किती मोठा वाडा आहे. करू सुरुवात जाऊ दे सुरुवात केलं प्रयत्नार्थी परमेश्वर. ए मी उजेड दाखवतो हा. हा ये उजेड दाखवतो. अरे हो थांबे मला सोडून जाऊ नको आहे. अरे दमन चुले बाबा. वाटतंय का तू असली काम किचकाट घेत जाऊ नको. आता मला काय माहिती ला का. तू क्या उघडतो का दरवाजा. नको मलाच बी आवडते. अरे लगा तू 6,000 ठेवू मला चेअरच दे पण दरवाजा उघडला का. अरे का हे पोगडायचं म्हणल्यावर माझं तर काजाचं पाणीच होत आहे. अरे हळू हळू अरे हो अरे तू क्या हाय ना माग मागची माग जाशील बरं का. अरे हो थांबे नसत्याणार तू क्या हाय गपकीला का काय का एक तर त्या बाबाने बी दाखवलंय त्याच्यात तू असलं चालू केलं. अरे मला तर काय सुचनायचं. तू क्या इथं व्हायचं उजेड आहे गाड्या. बस रे बस. तू क्या कुठलं काम करायचं चालू येड्यावाने रडतय रे. मी तसा येणार नव्हतं बरं का. कोण काय त्याने म्हणजे कसं वाटायला. अरे मी येणार नव्हता खाली पडला की बघ. अरे वाटलं की लगा चित्रा बारी गय वय तू क्या ये पाहिजे पुढे ये. मरणाचा पैसा असेल. अरे ते कोण बसलंय. बाया माणूस बसलाय काय एवढ्या अंधारात. मावशी. मावशी कर तुझ्याकडे पाहुणे आहे वे दवा कोण आहे. अरे तू काय पुतळायला का. अरे पुतळा आहे पण कुणाच आहे. अरे 100% पाटलाची आजी पंजे असेल काय आपल्याला करायचं ते काम लावलंय ती एक तर दबकत चाललोय आपण चोर पावला. पैसा असेल बघा. एवढा पैसा आहे होईल. अरे अंधार उजेड असंच चाललंय लागा सगळं. अरे महादेव महादेव. अरे तू केला का जिथं जिथं महादेव आहे तिथं काय ब्याहवे भूताचं घे दर्शन.
ओम नम शिवाय. ओम नम शिवाय. महादेवा एवढ्या संकटातनं बाहेर काढ बाबा. पटकन आमचं काम मार्गी लागू दे. जिथं महादेव आहे ना तिथं संकटच नाही. भूताचा ह्याचा विषय खरंय. तू की आता मी भेटच नाही. मला बिल अवसान आला आता फार गाळ्याला तुम्ही. महादेव आता हाय म्हटल्यावर मग काय भेटच नाही. अरे आता महादेवाचं दर्शन झाले. काश्याची भीतीच गेली आता माझी तर. आणि कोण बेलय? अरे तो क्या तुला माहिती का आमच्या पूर्वजांचा जर किस्सा तुला सांगितला ना पूर्वजांचा रात पोरायची नाही. एक पुढं काम पडलंय म्हणून दे सोडून. तुला सांगतो वाघ सिंह असलंच पाळायची आमची. एका आपल्या वाट्याला आल्यात शेरड करड मेंढर गुर ढोर म्हणून दे सोडून. नाही तर लय धाडशी होती. हा विशेष नाही. लय खतरनाक म्हणजे तू आणि वेळ पडल्यावर तुला कळण ह्या हाऱ्याची बी ताकद. हा तेवढं आहे. कसले बेकारी झाली कधी जर किंवा चोर असा. मला तर काहीच कळलं नाही. अरे इथनं वाट बी नाही जायला. रांगाचं जावं लागेल का. अरे अरे इथनं एवढ्या बारक्या सापटीतनं जायचं म्हणल्यावर कसं जीव जायची बारी झाली का. अरे कधी घरी जाईन म्हातारीला का माझी वाट बघत बसली असेल. मला तर आता लय टेन्शन यायला लागलं का. नसतं घेतलं काम तर बरं झालं असतं. आईला हे पैसा लय वाईट. तू वाड्यात आणलंय का नरकात आणलंय. नरक ह्याच्यापेक्षा चांगलं असेल का. मला तर वाटतं ह्यात शेवटच आहे आपला. एवढं कधीच भिलो नव्हतो मी. तसं नको का म्हणू. मला अजून लग्न व्हायचंय. आता कुठलं होतंय लग्न तुझं बी माझं बी. तुझं झाले की का किती लग्न करशील तू. कधी झालंय. मला ह्यात फसावलंय रे. अरे मी फसवलं. मला माहित आहे पुढे काय होणार आहे. तुझ्या डोक्यात झालं नाही का कुठं काय. तू पुढं राहिला का काय. अरे मला तर काय काय. तो हाताने उद्योग वाढवलायला का तू की. आता मला माहित आहे असं व्हायला का. अयो अरे तू काय रे केलं ही. अरे तू काय केलंय मला म्हणतोय. मुतला व्हायला का तू क्या. तू बी मुतलाय केलं. चल मागे. अरे चल. अरे अरे मरायची बारी झाली ना. कशाला का तो क्या तुला का कुठं केला अर्धी तू जाईन तिथं कसं काय बुद्धी दिसतंय का तू. मला तर काहीच कळणार का. मी काय लका ती म्हातारा सांगत होतं त्याचं ऐकाय पाहिजे होतं नव्हतं यायला पाहिजे. पण तू क्या का बुत बित तसली काय नसतात. अरे काय नसतात मग हे कसं येत आहे पुढं सारखं. अरे गावातलंच कोणतं फसवत असं वाटतंय र आपल्या. मग काय. अरे तू केला का लग्नाला आलाय तू या वयातला का चेडीत मुतणं बरं दिसतंय का सांग की. अरे मला सांगते साजूक पण तू काय केलंय. तू बी मुतलंच की. तेच केलाय कुठाना. पण आता गावात काय कुणाला कळून देऊ नको नाही तर तोंड दाखवाय जागा राहायची नाही. काय म्हणतोय आपण बघूच रे कोण आहे ते. आपण काय करू कसं का होईना. हाय आपल्या पाठीमाग महादेव मागाचा. आपण काय करू दररोज त्याला. अरे संगी बिंगी तर नसेल ना मला तसंच वाटतंय. संगी नाही लगा काहीतरी पटे फिट्या गुळखुळ खुळखुळ वाजतं की काहीतरी. आता जो पुढं आलं का नाही त्याच्या आईला घेतलं कावळ्यात. नाही नाही त्याला वय तो जर दुसरा कोण असेल ना त्याच्या खांडूळच ठेवतच नाही त्याला. त्याला त्याच्या आईला आई मी काय पुढे गिळून जात नाही मागचे माग. तेवढं कर गाड्या. तिकडं कुठं आहे तिकडे झाली. अरे चल तिकडच घे की असं माग. तू काय बघा काप करणं पुढे येईन. काय कर माहितीये का. ओके बोर्ड दिसतोय. मी जातो पुढं. मी आवाज दिला बटन तू काय म्हणले की बटन टाक नाही तर जाचीन पळून होईन काय तर. अरे मी आता पळून जातोय ह्याला ठोकच येत आता बघ तू. अरे होय तू काय गरज होत असल्यावर पण. कुठलं भूत आहे असं बाजूवर झोपतोय कुठलं भूत.
अरे तू काय कोण आहे हे जता आईला हे कोण रे रे कोण आहे राजा तू दोन तास झालं ती करतोय पंचायत मध्ये आता टाकून तिकडे चल का ताड्या अरे भेटावतोय रे अरे तुला बघतो आता चल अरे हा फॅन्ड्री टोन झाली मला होय अरे ह्याला अजून कुठे हऱ्याचा आणि तुक्याचा हिसका कळलाय सर बाजू खलासच केलाय का ताडा कोण आहे हा आहो खाली नाही यांनी लय घाबरवलंय आम्हाला आहो त्या तुक्याची चेडी बघा अध्यक्ष काय प्रकार घडलाय ती हा सोड 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 ए अरे काय लावलेला काय असलं काय अरे अध्यक्ष सोडू नका त्याला ग्रामपंचायत सोडून चालवलाय आला का जनावर बांधले का बांधलेला का सगळ्याला का माणसं महाराजी सुपारी घेतली काय राहऱ्या अध्यक्ष कातडा ठेवायचाच नाही आम्हाला होय तुक्या तुम्हाला सांगतो अक्षरशः मुतायची बारी झाली आमची राव एवढं वाईट परिस्थिती आमच्या वालती ए तू क्या वाईट परिस्थिती तुमच्या आली नसल तुम्ही ओढवून घेतली असेल हाताने अहो आम्ही वाढवायला काय ही वय तवा काय बी कसं बोलताय राव सकाळी जाताना तुम्हाला सांगितलं होतं तिकडे माणसं उभा राहिल्यात पलीकडे थांबकी ए हरे अरे काय जब्या आहे वय ती देवाने दिसतंय नाही अरे जब्या केवढा ही केवढं आहे काय उंची बिंची कळती का नाही त्याला तुला कळाय पाहिजे राव अध्यक्ष तुम्हाला सांगतो आम्ही गेलो वाड्यात म्हणलं डागडोगी आपलं नीटनीटकी कराव 10,000 रुपयाला काम घेतलेलं म्हणून कंदील कोयता घेऊन आम्ही रातच गेलो म्हणलं दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्याकडे जाडाय का आम्हाला ह्यो बेहदावतोय हा आणि वरनं काय म्हणतोय संगीने सांगितलं संगीचं 5,000साठी ह्याने आम्हाला रस्ता बेहदावतोय ए कशाला ह्यांच्या नादी लागतंय रे हा पुढे बांधतेल तुझी देतेल नदीला सोडून पण दिसल तवा मारते माझी चपाती व्हायची पाळी झाली की बाग इथं चपाती झालेली परवडल ह्यांच्या नादी लागत जाऊ नको करत्यान तुझा कार्यक्रम नाही त्याला ती नदीला टाकाय सोडला चालवलाय आम्ही बघितलं का अध्यक्ष आम्ही आलो म्हणून वाचलाय तू बर का तुम्ही ह्याच्यात पडूच नका त्याला सोडतच नाही अक्षरशः आमचं नको नको केलं राव ह्यानं भूताचं तोंड घालून आलाय मार खालास कर पोलीस स्टेशनला फोन करतो करू काय नाही पोलीस स्टेशनला म्हणलं आम्ही की तुम्ही टाकतो पण राव त्या संगीला बी सांगा राव हा संगीने सगळा कुदेक केलाय आला का राजे आला का लहानपणापासून आपण खेळलो एकत्र आणि 5,000साठी तिकडे मेंढा झालाय वयला का नाही मी काय म्हणतोय त्या संगीला हिथं बोलवा आणि काय असेल ती सोक्ष मोक्ष हिथं लावायचं लगेच बोलवा साक्षीला लावा बोलवाय हिथंच थांबायचं आपण काय असेल ती जागा साक्षी आण बोलवून एवढे लाखात पागड लाखात फॅन्ड्री बांधल्या का बांधून आणलंय लाखात आमची किती फाटली ते आमच्या दोघालाच माहिती कशाला अर्थ जाते ह्यांच्यात असल्याच्या ए पडदा फाश करायचं नाही ए तू क्या काय तुला काय बोलताय रे अरे नाही अरे ते आमचं आहे तू काय काय ए तू क्या रावणा थांब तू तुला लागा सकाळी सांगितलं होतं का नाही जाऊ नको त्या वाड्यात म्हणून हा ए आणि तुला काय ह्यांच्या नादी लागत जाऊ नको ती जब्या होता माहितीये का गावात अजून मधून फिरायचं पोत्यात बांधलाय त्यांनी आणि नदीला सोडलाय पाण्या बरं गेलाय वाहून अजून वर आला नाही तो त्यांना सांगा परत ते वडापावचं काय परत लका काढायचं तू शांत बसत जा राहून लका अरे काय चुकीचं बोलतोय आम्ही तुला एवढा नाकाच्या शेंडा राग येतोय अरे पावागत फुगलाय नुसता अध्यक्ष मग काय राहून दे नाशक्यांच्या कुठे नादी लागतो असं करत जास्त काय करत नाही बघायचं काय सांगाले ती सांगितलं वहिनी आल्यात पुढे आली तो कोण आल्यात की तिला तर एवढ्या झापडीतच पाडतो सुट्टी होय तू क्या मग काय काय झालं बरं अयो अरे फटलेलं सुट्टी देत नाही माझी वाघीण आली वाघीण 10 तिचं बळ आलं अरे गप, बघू लावून. अरे गप. लावून. गप लागा, गप. अरे अरे त्याचा जीव केवढा आहे रे हा लगा कांठाळीत त्याला लगा लोळावला खाली अध्यक्ष मी बी तीच म्हणतोय ह्या टिंबागण्याचा जीव किती ही नकर किती करतय याला कळाय पाहिजे का नाही अरे पण लगा नेमकं काय झालंय ते मला कोण सांगन का संगीत विचारा काय की झालंय त्यांना. अहो अध्यक्ष तुम्ही होता का एवढे दिवस गावात नको नको केलंय नुसतं माहिती का जीवन नुसतं जगणं हराम केलंय त्यानं माझं हा कालच एका लातात मला पाडले शोभत खायला बाया माणसाला लात काय उघडलं, रे? सांगा बरं अध्यक्ष ही मी आपलं कामाला चाललेलो 2 पायल्या दळण दिलंय माझ्याकडं मला म्हणले हऱ्यात दळायनी
मी म्हणलं वहिनी तुमचं आणि माझं काय जमत नाही तुमचं तुम्ही ना नाही म्हणली रस्त्याने चाललाय ती बळच ठेवलंय आणि दुसऱ्या दिवशी 30 दळण घेऊन आलंय आणि 2 किलो आणि 3 किलो कशाला हिला पाहिजे वहिनी पण कशाला तुम्हाला माहिती आहे ना कसं आहे ती कशाला द्यायचं दळण अहो, त्याच्याकडे एवढं ऊन होतं तर त्याच रस्त्याला चालला होता तर त्याला म्हणलं की माझं 2 पायलीचं बाबा दळण आहे तेवढं दळून आण तर माझं काय चुकलं सांगा बरं 2 पायलीचं दळण 2 किलो सुद्धा राहिलं नव्हतं आपण दळणच द्यायचं नाही ना तुमची चुकी झाली दळण कशाला माहिती आहे ना गावात कसा माणूस आहे तो अहो ती झालं लय नस सगळं काय वाड्यातलं सांगतो की काय झालं ती वाड्यात कसला खेळ केला ह्यांनी तुम्हाला तर सकाळी जाताना मी भेटलोच होतो मी म्हणत होतो जाऊ नको वाड्यात अहो जाऊ नको म्हणजे काम घेतलेलं 10,000 रुपयाचं काम होतं राव जो काय होय आणि मग मी हाऱ्याला घेतलं आपलं गेलो डागडुग तर इथं आम्ही एकतर आधीच ती तुम्ही म्हटलेला तिथं गेले तिथं आम्हाला हो आणि ती एक म्हातारी भेटला आम्हाला म्हणला तिथं जाऊ नका गेलेला माणूस परत येत नाही आम्हाला आधीच भ्या वाटत होतं आणि तिथं ही 5,000 रुपये हिच्याकडून घेऊन हे आम्हाला भ्या दाखवते नुसतं ती तोंडाचा मुखवटा घालून अक्षरशः आमची पळता बैल तुडी घालती शिवाली झाली होती मग दोघांची पण असं मागणं वार करतात वय एकी समोरासमोर अरे की समोरासमोर काय बोलतोय तू सांगायचं तिला लय नाकाने वांगी बोलत होता मी कुणालाच घाबरत नाही अख्ख्या अहो, जगात. संगीता वहिनी. नुसतं टंबिकणाला घाबरलाय वय नाही नाही पण तुम्हाला त्यांचं खोडच जिरवायची का नाही कोण जिरवायची होती अहो जेवणाच्या ह्याच्यात औषध टाकायचं ना मरायचं मिली असते ना दोघं अध्यक्ष जिबीला हाडबीड आहे का नाही काय बोलताय राव मग बाया माणसाच्या कशाला नादी लागत असता अहो, पण ती शिव माणूस आमच्यावरती लावलेला अरे मग पोताचा तुम्ही मुखवटा फार घालून. सुधारणार कधी तुम्ही हो, हा? संगीता वहिनी. संड्याची संड्या नुसतं झालं आणि गावभर फिरताय अगं तुम्ही. तुला लाज एवढा वाटते. नांदवायचा कळाना ना आम्हाला लागली वय नाकाने वांगी सोलाय आम्हाला शिकावती वय अरे हा? मी त्याला दान करून टाकलाय दान दान करून करून टाकलाय. टाकलाय. जाऊ नाही दे, नाही कुठं मला मारायचं एकच म्हणायचंय तुम्हाला नडायचंय ना तर तुम्ही स्वतः नडा ना हे असली कसले टमकणे मी सांगतो संगीता वहिनी अख्ख्या गावात तुम्ही जर रस्त्याने असं चालला का नाही असं असं हा. एखादा पुढनं माणूस आला रस्ता बदलतय का नाही माणूस ती बदलतायच हा? की बदलतायच साधं सरपंच आलं तरी सरपंच रस्ता बदलतय कर बरोबर हा? बरोबर अहो एवढी दहशत आहे तुमची मग सांगे मी दिवसात चालणार दाखवते. आहे का नाही मग मग आता काय? एक काम करा मोर जा आणि एक 4-4 तडाखा द्या हितच आहे मी काय सांगताय मग तुम्ही आहे का बरोबर माझ्या हितच आहे मी आपल्याला देणार ही. अरे, तुला तर आता ही जायला. रावण रावणा बघ रावणा अरे ही कविता नाही माग पडली आय, आय, ह्यांच्या गावातला का थोडी शांतता नसती अय राजा रास्तार झोपतो का आता उठकी लगा त्या हाऱ्याने जी मारलंय ते उठाय सुद्धा येई नाही अरे त्या हाऱ्याच्या तुक्या आणि अजून तसलीत शेम टोपी शेम कपडे हे 4-5 जणांच्या मेळ्यात अजिबात चुकून बी जाऊ नको तुला कवा त्या मुंबईला इकून येतील का नाही कळायचं सुद्धा नाही ठेवशील का ध्यानात हो हो प्रत्येक वेळेस वाचवाय मी येणार नाही हो अध्यक्ष जा घरी बर बर बाई ही शिपाई पण लवकर जातात मला शेवट काम काय करावं मॅडम लागतं काय सगळं. म्हणते शाळा कशी काय चाललंय बरं चाललंय पण सरपंच तुम्ही कालच येणार होता ना कालच येणार होतो मॅडम पण जरा बाहेर गेलो होतो मीटिंग निमित्त बोला काय अडचण आहे कशासाठी बोलवलं मला शाळेत अहो सरपंच ती बघा ती ग्राउंड किती खराब झाली सगळं कचरा झालाय तिथं लहान मुलं खेळतात अहो इन्फेक्शन होतं आणि ती पाण्याची टाकी बघा शेवाळ आलंय त्यात कोणतरी कामगार पाठवून स्वच्छ करून घ्या की मुलांना त्रास होतो अहो अहो मॅडम तुम्ही कशाला काळजी करताय मला मुलांचीही काळजी आहे आणि तुमचीही काळजी आहे माहिती आहे का ही ग्राउंड जे आहे ना हम्म, ते सगळं व्यवस्थित चकाचक करून घेतो हम्म. की टाकी आपण पाण्याची साफ करून घेऊया हा. हां हो. आणि मस्तपैकी एकदम स्वच्छ नवीन सुंदर वातावरण वाटलं पाहिजे कसं आहे मुलांची तर काळजी आहेच आहे त्यापेक्षा तुमचीही काळजी जास्त घ्यायला लागते मला माझं जाऊ द्यावं सरपंच माझं काय आता झालं गेलं मुलांचं तेवढं बघा पहिलं बरं येऊ का आता हो मॅडम येऊ का म्हणजे आता तुम्ही आलाय कसं काय स्कूटी बिटी आणले का नाही चालत आली चालत आलं अहो, ऊन किती झालंय चला मी माझ्या गाडीवर सोडतो चला बरं चला 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 काय आता ऊन लागतंय म्हणल्यावर हा मग ऊन तर लागणारच की आता हे दिवस उन्हाळ्याचे आले हो मग काय अहो, लयच उन्हाळा आहे हो ह्यावेळेस मुलांची शाळा सकाळी चालू झाली असेल ना आता? हा झाली ना चालू आणखी कसं काय चाललंय तुमचं बरं चाललंय बघा बरं चाललंय हं.
अहो काय नातवांड खेळवायचं वहीन काय लावलंय हे? अहो काय मॅडम चाललंय तुमचं इथं ओय अरे थांब की अरे. हे घ्या मॅडम चला. अहो कोण होता ती बावळट एवढ्या जोरात धक्का देऊन गेला? कोणी असला ना तरी ते आपल्या गावातलाच आहे. आ- आपलेच दात आणि आपलेच ओट, कशाला काय काळजी करताय? अहो पण त्याला कळाय पाहिजे इथं दोघ जण उभा राहिल्यात बोलत मग एक दिसत नाही का काय त्याला? ते बी आहे म्हणा. नाही त्या संगी सारखा आता भांडायच पाहिजे त्याच्याकडे मला कळायच पाहिजे कोण आहे ती. नाही, पण ते बरंच झालं. मला लय राग आला आता बघा. चला असून द्या काय.